आपण भक्ती खूप करतो, परमार्थ खूप करतो, याबद्दल दुमत नाही. आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, वाऱ्या करतो, याबद्दल दुमत नाही. आपल्या परमार्थावर मी शंका घेतच नाही. शंका फक्त एका गोष्टीवर आहे, तुमचं वर्म बरोबर आहे का तेवढे एकदा तपासून पहा. वर्म हे आहे, की संतांनी शिकवलं, की सृष्टीच्या चराचरामध्ये माझं अस्तित्व आहे. ते तुम्हाला अनुभवायला येतंय का? तुम्हाला आई-वडिलांमध्ये देव दिसतो का? ज्या समाजात तुम्ही जन्माला आला, त्या समाजाचं चांगलं व्हावं, ही भावना तुमच्याकडे आहे का? ज्या देशात तुम्ही राहता, तो देश चांगला व्हावा असं तुम्हाला वाटतं का? परमार्थ फार लांबची गोष्ट आहे. ह्या साध्या-साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आपण जर दुसऱ्याला शिवी दिली, तर त्याचा जीव कसा कालाभोला होतो, हे आपल्याला शिवी दिल्यानंतर कसं होईल, हे ज्याला अंतःकरणातून कळतं, त्याला समजायचं परमार्थाची पहिली पायरी आहे. कुणाही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर. आपलं कसं आहे माहिती आहे का? देवाला अभिषेक करायला दूध घेऊन जातात, फळं घेऊन जातात, मध घेऊन जातात, पंचामृत घेऊन जातात देवाच्या अंगावर ओतायला. पण रस्त्याने जाताना कुत्र्याला लाथा मारत जातात. काय उपयोग आहे तुमच्या परमार्थाचा? सर्वाघटी राम देहादेही एक सर्व प्रकाशक. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं की बाबा, विश्वामध्ये सर्वत्र नटलेला जो परमेश्वर आहे, तो तुम्हाला पहिल्यांदा कळाला पाहिजे. तुम्ही जगामध्ये कोणतंही काम हातामध्ये घ्या, नमो आदी रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बापा, तुम्हाला नमस्कार करावाच लागतो. त्याला नमस्कार केल्याशिवाय पुढे जातच नाही. आपण जर घरामध्ये छोट्यातली छोटी पूजा जरी ठेवली ना, तर भटजीबा ब्राह्मणबा आपल्याला सांगतात, गणपती आणा. काय सांगतात? गणपती आणा. मूर्तीचा बरं, अग्रपूजेचा मान आहे गणपतीला, मूर्ती आणा. आपण म्हणलो मूर्ती नाही आमच्याकडे, फोटो आणा. फोटो नाही. शेवटचा पर्याय सुपारी. सुपारीचा गणपती. नंतर ती सुपारी लोक फोडून खातात, तो नंतरचा भाग आहे. पण सुपारीचा का होईना गणपती करावा लागतो. का? कारण नमो आदी रूपा, त्याला नमस्कार. बरं, आपल्याकडे असं झालंय, ते देवपूजेला सुद्धा, त्या देवपूजेच्या सुपाऱ्या सुद्धा अशा असतात. माझे आजोबा फार छान म्हणायचे, की आपण जर दुकानामध्ये गेलो ना, सत्यनारायण लोक सुपाऱ्या आणतात. बघा तुम्ही, ती पानं आणतात, कुडतडलेली खराब झालेली पानं देवाला, खराब झालेला गुळ देवाला, जो कशाच कामाचा नाही. म्हणजे जे लोक दारू पाडतात, तिथं सुद्धा जो कामाला येणार नाही, तो देवाच्या पूजेला इकडे. जे म्हणजे लोकांनी हे कुठून काढलंय मला माहित नाही. एखादं पोरगं गावामध्ये, काही लोक, आम्ही जर गेलो, आमच्या म्हस्के महाराजांची संस्था आहे पैठणला, त्यांना अनुभव असेल. आम्ही जर कुठे ग्रामीण भागात गेलो ना, लोक आम्हाला म्हणतात, महाराज, पोरगं शाळेत काही करील असं वाटत नाही. शाळेत त्याला काहीच जमेना. शेतीत टाकून पाहिलं, वखर जमेना, नांगरायचं जमेना, पेरायचं जमेना, शेती कामही जमेना, कोणतंच काम जमेना. म्हणलं आता शेवटचा पर्याय, बुवा तरी होईल तेवढं काम कर, तुमच्याकडे टाकून देतो. सगळी खोगीर भरती इकडे, असं सांगतात. पण एक सांगू महाराज, जो कोणत्याच कामाचा नाही असं म्हणून इकडं जरी टाकला, तरी आमच्या संतांचं हे वैभव आहे. संतांची कृपा जर झाली ना, तर इकडं सुद्धा तो फळालाच येतो. गाढवाच्या घोडे आम्ही करो दृष्टी पुढे, आम्ही करो दृष्टी पुढे, आम्ही करो दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे, आम्ही करू दृष्टी पुढे. काय संतांचं सामर्थ्य आहे. संत काहीही करू शकतात. हे संतांचं परमार्थाचं वैभव आहे. मी काय सांगत होतो, आपण देवपूजेला काही, ते सुपाऱ्या सुद्धा, आपण जर दुकानामध्ये गेलो आणि दुकानदाराला म्हटलं ना, सुपारी पाहिजे, दुकानदार काय म्हणतो, सुपारी कशाची पाहिजे? देवाची का खायची? आता हे विचारायची गरज आहे का? तो काय म्हणतो, देवाची का खायची? आपण जर म्हटलं देवाची, रुपयाच्या 10, आणि आपण म्हणलो खायची, रुपयाच्या 2. मला वाटतं त्या सुपाऱ्याही तशाच असतात. नवे नवे त्या सुपाऱ्यांचा अवतारही फक्त देवपूजे करतात, त्या दुसऱ्या काहीच कामाच्या नाही. तेवढ्या करतात, त्या फिरत राहतात इकडून तिकडे. कशा करता आपण हे करतो? एक सांगू महाराज, विश्वामध्ये सर्वत्र नटलेला परमेश्वर जेव्हा अनुभवाला येतो, आमच्या ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबरायांची ओळी फार छान आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग जार निश्चित. सर्वत्र ईश्वराचं दर्शन होणं, विश्वाची रूपा माय बापा, सर्वत्र तू आहे. अहो महाराज, आमच्या प्रल्हादाला किती त्रास झाला, एवढा त्रास होऊन सुद्धा त्याच्याकरता प्रल्हाद स्तंभी अवतार केला. स्तंभामध्ये कणवाळू कृपाळू भक्ता लागे मोही,
गजेंद्राचा धावा तो केला विठाई, प्रल्हाद आकारणे स्तंभी अवतार केला. आपली वेळ संपत आली. उदाहरणे दैत्य प्रेम पाणा कुठे नाही. देव देव नटला ना